आणि आता पाहूया महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने। पुन्हा राज्यसभेवर जायचं की नाही विचार करावा लागेल। दरवेळी निवडून देता आता कुठेतरी थांबलं पाहिजे। शरद पवारांचे संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत। बारामतीत अजित पवारांनी 25 ते 30 वर्ष काम केलं। आता पुढच्या 30 वर्षांचं काम करणारं नवीन नेतृत्व तयार करायचं आहे। बारामतीत योगेंद्र पवारांच्या प्रचार सभेत शरद पवारांचं वक्तव्य। सतेज पाटील सोबत आहेत यांचा मला आनंद। राधानगरीच्या विजयाची जबाबदारी सतेज पाटलांवर। राधानगरी मतदारसंघात गद्दारीला गाडल्याशिवाय राहणार नाही। ठाकरेंची प्रकाश आंबेडकरांवर टीका। महायुती देवा भाऊ, जॅकेट भाऊ, दाढी भाऊ सर्व वाटून खाऊ उद्धव ठाकरेंची। शिंदे, फडणवीस आणि अजितदादांवर टीका। निवडणूक आल्यावर महायुतीला लाडकी बहीण दिसते। बदलापुरातील पीडितेच्या आईला कोणत्या तोंडाने 1500 रुपये देणार? लाडकी बहीण योजनेवरून ठाकरेंचा महायुतीवर जोरदार निशाणा। आताची लढाई महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्रद्रोही। खोके सरकारला भस्म करण्याचा क्षण आलाय। उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल। करेक्ट कार्यक्रम करण्याची वेळ साधावी लागते। फेक नरेटिव्ह पसरून एखादा जिंकू शकत नाही। पुन्हा पुन्हा तो अजिबात जिंकता येणार नाही। शिंदेंचा मवियावर निशाणा। गहाण ठेवलेला बाळासाहेबांचा धनुष्यबाण आम्ही मुक्त केला। राज ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। शिवसेना आणि धनुष्यबाण बाळासाहेबांचीच प्रॉपर्टी। ज्या भाजपनं शिंदेना धनुष्यबाण दिलं त्यांच्या सोबतच राज ठाकरे ते मोदी शहांची तळी उचलतात। बाळासाहेब राज ठाकरेंना माफ करणार नाही, राऊतांचा टोला। बाळासाहेबांनंतर शिवसेना धनुष्यबाणावर उद्धव ठाकरेंचा अधिकार। राज ठाकरेंच्या टीकेनंतर पेडणेकरांचं उत्तर तर राज ठाकरे त्यांची प्रॉपर्टी शेजारच्या मुलाला देणार का? पेडणेकरांचा सवाल। अजितदादा गटाचे उमेदवार नवाब मलिकांना महायुतीतून विरोध। मलिकांचा प्रचार करणार नाही, भाजप आणि शिंदे गटाची भूमिका। नवाब मलिकांवरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत। सर्व पक्षातील लोकांवर काही ना काही कारवाई झालेली आहे। मलिकांची उमेदवारी कायम राहणार, प्रफुल्ल पटेलांकडून ठाम भूमिका। निवडणुकीनंतर अजित पवार किंगमेकर असतील तर शरद पवार शिंदेमध्ये काहीतरी सुरू। निवडणुकीनंतर कोण कुठे जाईल हे सांगता येत नाही, मलिक यांचं मोठं विधान। आम्ही नवाब मलिकांचं काम करणार नाही, शेलारांकडून स्पष्ट। तर मलिकांनी भविष्यवाणी करू नये। शिंदे आणि शरद पवारांमध्ये चर्चा सुरू। मलिकांच्या विधानावर शेलारांची प्रतिक्रिया। कालच्या विषयावर पडदा टाकण्याचा विचार केलाय। तिन्ही पक्षांशी चर्चा करून कोल्हापूर उत्तरच्या जागेवर सायंकाळपर्यंत निर्णय घेऊ। सतेज पाटलांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रातील जनता आता महायुतीला गायब करेल। कोल्हापूर उत्तरमधून पंजा गायब नाही। फडणवीसांच्या टीकेनंतर सतेज पाटलांचं प्रत्युत्तर। कोल्हापूर उत्तरची जागा आम्ही 7 वेळा जिंकलेली आहे। 2019ला अपघाताने हरलो। काँग्रेसने जागा आम्हाला सोडली नाही, हे दुर्दैव। मधु अरिमा राजेंनी माघार घेतल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया। बंडखोर उमेदवार राजेश लाटकर यांच्या वडिलांचा एक फोन न सगळं प्रकरण घडलं। भरत लाटकर यांना दिलेला शब्द शाहू महाराजांनी पाळला। मधुरिमा राजेंचा अर्ज माघारीवर सुनील मोदी यांची प्रतिक्रिया। शिंदेच्या नेतृत्वात आम्ही विधानसभा निवडणूक जिंकणार। शिंदेच्या नेतृत्वात राज्याची प्रगती जनता पाहते। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। कुणीही मायका लाल लाडकी बहिणी योजना बंद करू शकणार नाही। ताकद दिली तर लाडकी बहिणीचे पैसे वाढणार। 1,500चे 3,000 करणार। साताऱ्याच्या कोरेगावातील जाहीर सभेत शिंदेची प्रतिक्रिया। हिना गावितांची भाजपला सोडचिठ्ठी। भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा। हिना गावित अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात। अक्कलकुवा मतदारसंघात हिना गावितांची बंडखोरी। किरण दगडेंकडून भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा। भाजपचे किरण दगडे भोरमधून अपक्ष निवडणूक लढणार। भोरची जागा अजितदादा गटाला सुटल्याने किरण दगडे हे अपक्ष लढणार। नाशिकच्या देवळाली मतदारसंघात महायुतीत गोंधळ। देवळालीमध्ये शिंदे गटासोबत अजितदादा गटाचे उमेदवारही रिंगणात। राजश्री अहिरराव यांचा अर्ज रद्द झाला नसल्याची माहिती। राजश्री अहिरराव यांचं नाटक 23 तारखेला अवघड होईल। सरोज अहिरे यांची बंडाळीवर टीका। देवळालीमधून अहिरे अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार। देवळालीत राजश्री अहिरावांचा अर्ज कायम। मी मुंबईत चर्चा करणार। मुंबईत वरिष्ठ नेते मार्ग काढतील। देवळालीच्या जागेवर महायुतीत निर्माण झालेल्या पेचावर छगन भुजबळांचं वक्तव्य। देवळालीची जागा महायुतीतून अधिकृतरित्या राष्ट्रवादी अजित पवार गटाची। हेमंत गोडसेंच्या भूमिकेवर एकनाथ शिंदे निर्णय घेतील। सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणीसाठी मी 10 वेळा जेलमध्ये जायला तयार। विरोधक म्हणाले 11 योजनांची चौकशी लावणार। मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। भाजप जेलमध्ये टाकणार म्हणून तुम्ही सत्तेत गेलात तर बहिणींना तुम्ही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही। अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेआधी स्टेजवर भोजपुरी गाण्याचा डान्स व्हिडिओ व्हायरल। कार्यक्रमावरून राजकीय वातावरण तापलं।
लोक कार्यक्रमाला येत नसेल तर विभत्स प्रदर्शन करणार का? अंबादास दानवे यांचा सवाल. नागपुरात देवेंद्र फडणवीसांकडून विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात फडणवीसांची रॅली. महायुतीचाच विजय होणार, फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. फडणवीसांच्या राज्यभर 6 दिवसांमध्ये 21 सभा होणार. फडणवीस पश्चिम महाराष्ट्रासह अर्धा महाराष्ट्र ढवळून काढणार. 8 आणि 9 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींसह एकूण 4 ठिकाणी सभा घेणार. उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात दर्शन घेतले. उद्धव ठाकरे आज प्रचाराचा नारळ फोडणार. मुंबईतील बीकेसी मैदानात उद्या राहुल गांधींची जाहीर सभा. मवियाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार. सभेनिमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. संजय वर्मा राज्याचे नवे पोलीस महासंचालक. रश्मी शुक्लांच्या बदलीनंतर वर्मा यांची महासंचालकपदी वर्णी. डीजी संजय वर्मावर सध्या कायदा आणि तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी. अजितदादा गटाचा उद्या जाहीरनामा प्रसिद्ध होणार. सरकार आल्यावर लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याचं जाहीरनाम्यात आश्वासन असण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. अब्दुल सत्तार यांच्या प्रचार यंत्रणेवर भाजपचा बहिष्कार. सिल्लोड मतदारसंघात भाजपकडून सत्तारांना मोठा धक्का. शहराध्यक्ष कमलेश कटारी यांचं फडणवीसांना पत्र. शिंदेचा उमेदवार पाडण्यासाठी भाजप कामाला लागले तर भाजपचे उमेदवार पाडण्यासाठी शिंदे गट कामाला लागले. अंबादास दानवेंचा मोठा दावा. ज्या मलबार हिलच्या राजकुमाराला माशांचा सुगंधही सहन होत नाही, तो म्हणतो मी वरळी गोळीवाड्याचा विकास करणार. ट्विट करत संदीप देशपांडेंची नाव न घेता मिलिंद देवरांवर टीका. वडगाव शहरीत शरद पवार गटाचे बापूसाहेब पठार यांचा प्रचार सुरू. ताई आहे का घरात, तुतारी आली आहे दारात, घोषणा देत दणक्यात प्रचार. पठारेंविरुद्ध दादा गटाचे सुनील टिंगरेंमध्ये लढत. सांगोल्यात दीपक साळुंखे यांच्या प्रचाराचा शुभारंभ. ग्रामदैवत अंबिका देवीचं दर्शन घेऊन फोडला प्रचाराचा नारळ. कर्जतचे महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवेंचा सुनील तटकरेंवर गद्दारीचा आरोप. महायुती टिकवण्यासाठी तटकरेंना बाहेर काढण्याची थोरवेंची माहिती. सोलापूरच्या माढ्यात महायुतीचे उमेदवार मिनल साठेंचा प्रचार जो आहे तो सुरू आहे. माढेश्वरी देवीच्या मंदिरात नारळ फोडत या प्रचाराला सुरुवात. नागपूर पूर्वचे मवियाचे उमेदवार दुनेश्वर पेठेंकडून प्रचाराला सुरुवात. नंदनवन परिसरात रॅली काढत शक्ती प्रदर्शन. खासदार अमोल कोल्हेंचा प्रचार रॅलीत सहभाग. सांगली विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार जयश्री पाटलांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन. काँग्रेसचे सहयोगी अपक्ष खासदार विशाल पाटलांचीही उपस्थिती. विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात तुतारीची बिकट अवस्था होईल. शरद पवार आणि जयंत पाटलांनी मला उमेदवारी देण्याचा शब्द पाळला नाही. माजलगावचे बंडखोर उमेदवार रमेश अडसर यांचं वक्तव्य. सांगली विधानसभा मतदारसंघातून जयश्री पाटील अपक्ष निवडणूक लढवणार. काँग्रेसमधून बंडखोरी करत जयश्री पाटील निवडणुकीच्या मैदानात. निवडणुकीसाठी त्यांना हिरा चिन्ह मिळालंय. फडणवीसांच्या लाडक्या ताईंना पोलीस महासंचालक पदावरून हटवलं. निवडणूक आयोगानं उशिरा का होईना शहाणपणाचा निर्णय घेतला. रश्मी शुक्लांवरून राऊतांचा टोला. बारीक समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव वसुले यांचा भाजपला रामराम. वसुले यांचा प्रहारमध्ये पक्षप्रवेश. रत्नागिरीच्या गुहागरमधील निवळी गावात एका पूर्ण वाडीचा ठाकरे गटात प्रवेश. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्याकडून पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचं स्वागत. जळगावच्या एरंडोल मतदारसंघातून भाजपचे बंडखोर A.T. पाटील या निवडणुकीच्या मैदानात. त्यांच्याकडून आज प्रचाराला सुरुवात. पुण्यातील शिवाजीनगरचे महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळेंकडून प्रचाराला सुरुवात. शिवाजीनगर प्रभागात शिरोळेंची पदयात्रा. शिरोळेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त. हिंगोली विधानसभेत काँग्रेस माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर निवडणुकीच्या रिंगणात. यावेळेसही चौरंगी लढतीत निवडणूक मी निवडून येणार, गोरेगावकर यांना विश्वास. पालघरमधील बंडखोर उमेदवार जगदीश धोडींची शिवसेना उपनेतेपदी निवड. अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर धोडींना शिंदेंकडून गिफ्ट. जालना जिल्ह्यात एकूण 109 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. वैध ठरलेल्या 228 उमेदवारी अर्जापैकी 119 उमेदवारांची निवडणुकीतून माघार. गोंदिया जिल्ह्यातील 4 जागांसाठी 64 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, तर 39 उमेदवारांची निवडणुकीतून माघार. भंडारा विधानसभेत काँग्रेसचे 6 बंडखोर. निवडणुकीसाठी लढत फक्त औपचारिकता. नरेंद्र मोंडेकरांची प्रतिक्रिया. रावेर मतदारसंघात यंदा चौरंगी लढत. भाजप काँग्रेस प्रचार आणि वंचितचे उमेदवार रिंगणात. जळगाव शहर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार सुरेश भोळेंकडून प्रचाराचा शुभारंभ. राम मंदिरात नारळ फोडत प्रचार सुरू. उत्तम जानकर 1 लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येतील. जयसिंह मोहिते पाटील यांना विश्वास. तर शरद पवार गटाचे उमेदवार जानकरांच्या प्रचाराला सुरुवात. सावनेर मतदारसंघात सखेभाऊ आता निवडणुकीच्या मैदानात.
भाजपकडून आशिष देशमुख उमेदवार तर अमोल देशमुखांची काँग्रेसमधून बंडखोरी. सुनील केदारांनी आमचं घर फोडल्याचा आशिष देशमुखांचा आरोप. पक्षाविरुद्ध कारवाई केल्याप्रकरणी ठाकरे गटाकडून पदाधिकारी जिल्हाप्रमुखांची हकालपट्टी. रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगुल, संजय आवारी, प्रसाद ठाकरेंची हकालपट्टी. सावंतवाडीतील भाजपचे बंडखोर विशाल परब यांची हकालपट्टी. समजूत काढूनही विशाल परब अर्ज मागे घेत नसल्याने कारवाई. सावंतवाडीत विशाल परब यांची दीपक केसरकरांविरोधात लढत. मुक्ताईनगर मतदारसंघात 7 जणांकडून अर्ज माघारी तर 17 उमेदवार रिंगणात. करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी संजय शिंदे नावाचे 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. विद्यमान आमदार संजय मामा शिंदेंच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता. अमरावतीत बसपाचे उमेदवार डॉक्टर मुकुंद ढोणे यांना जीवे मारण्याची धमकी. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी चाकूचा धाक. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. अंबरनाथमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप. अपक्ष उमेदवार सुनील अहिरेंकडून तक्रार दाखल तर राजेश वानखडे यांनी आरोप फेटाळले. अंबरनाथमध्ये 2 उमेदवारांची माघार. 22 उमेदवार रिंगणात. शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटात प्रमुख लढत. महाविकास आघाडीतील 2 बंडखोरांकडून उमेदवारी कायम. उल्हासनगरात 7 उमेदवारांची माघार तर 19 उमेदवार रिंगणात. राष्ट्रवादी अजित पवार गटाची बंडखोरी कायम. भाजपसह शरद पवार गट, मनसे आणि वंचितमध्ये आता लढत. सम्राट महाडिकांचा विविध विधिमंडळापेक्षाही मोठा सन्मान केला जाईल. सांगलीच्या शिराळा मतदारसंघातून सम्राट महाडिकांनी माघार घेतल्यानंतर प्रवीण दरेकरांची ग्वाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांसाठी 4140 उमेदवार रिंगण मैदानात. आता बीडच्या माजलगाव मतदारसंघात सर्वाधिक 34 उमेदवार तर रायगडच्या महाड मतदारसंघात सर्वात कमी 5 उमेदवार. राज्यात आचारसंहिता भंगाच्या 2469 तक्रारी. आतापर्यंत 253 कोटींची मालमत्ता जप्त. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती. पुण्यात सिव्हिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या 619 तक्रारी. सर्वाधिक 215 तक्रारी वडगाव शेरीतून. पर्वती मतदारसंघात 102 तक्रारी.